अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथे भीषण आगीत चिमुकली स्वरा, तिची आजी आणि मामाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे। बेकायदेशीर डिझेल पेट्रोल साठ्यामुळे आग भडकली असल्याचा आरोप होत असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अडगाव बुद्रुक येथील त्या 4 भिंती जिथे चिमुकली स्वरा आजीच्या मायेच्या सावलीत हसत खेळत वाढत होती, आज त्या भिंती काळवंडलेल्या राखेत परिवर्तित झाल्या आहेत। आईने दुसऱ्या संसाराची वाट धरल्यानंतर स्वराला आजी आणि मामाने लेकरासारखे जपले। तिचे शिक्षण, तिचे बालपण पुन्हा फुलू लागले होते। मात्र 12 फेब्रुवारीचा दिवस या कुटुंबासाठी काळ रात्र ठरला। परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या डिझेल पेट्रोलमुळे भीषण आग भडकली। क्षणात ज्वाळांनी घराला वेढा घातला। बाहेर पडायलाही वेळ न मिळाल्याने स्वरा, तिची आजी आणि मामा आगीत होरपळले। काल तिघांवर अंत्यसंस्कार होताच संपूर्ण गाव अश्रूंनी निरोप देताना दिसला। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। हिवरखेड पोलीस ठाणे हद्दीत पोलीस चौकीच्या डोळ्याखाली इतक्या मोठ्या प्रमाणात इंधन साठा आणि चोरीचे रॅकेट सुरू होतेच कसे, असा सवाल उपस्थित होत आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। तपास सुरू आहे, आरोपीही सापडतील, पण आजीच्या मायेतील वाढलेली स्वरा मात्र कधीच परत येणार नाही। हीच या घटनेची सर्वात वेदनादायी जखम ठरली आहे।